श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 105. त्या वर्षी नाथषष्ठीला खूपच दिंड्या आल्या होत्या. दयाळराव स्वामींच्या मठाची दिंडी अग्रभागी होती. भक्त टाळ आणि मृदुंग वाजवत भजन म्हणत होते. भावोन्मत्त होऊन नाचत होते. दयाळराव स्वामी भक्तांच्या मधोमध चालत होते. मुखावरून आनंद ओसंडत होता. उत्तम श्लोकांनी प्रार्थना केली त्यांना. स्वामी, एक अभंग म्हणावा, नाचणाऱ्या भक्तांमध्ये सामील व्हावं. स्वामींनी मोठ्या आनंदाने संमती दिली. स्वामींनी कानावर हात ठेवून एक तान घेतली आणि त्यांना एकदम भावावेग अनावर झाला. अभंगाच्या ओळी मुखातून बाहेर येऊच शकल्या नाहीत. समाधीमग्न झाले आणि पुतळ्यासारखे स्थिर होऊन जागीच उभे राहिले. समाधी अवस्थेत स्थाणुवत उभे राहून भक्त जय जयकार करत त्यांच्या भोवती नाचायला लागले. त्यांची पायधूळ घेण्यासाठी भक्तांची गर्दी उसळली. दर्शनासाठी भक्तांची धक्काबुक्की होऊ लागली. गर्दीचा रेटा वाढू लागला. उत्तम श्लोक घाबरून गेले, बावरून गेले. दयाळराव स्वामींच्या भोवती अंतरंग शिष्यांचं कड संरक्षणासाठी उभं केलं गेलं. उत्तम श्लोक दयाळराव स्वामींच्या कानामध्ये ओंकाराचा जप मोठ्याने म्हणायला लागले. त्या ओंकार नादामुळे स्वामींची समाधी काही क्षणात उतरली. ते भानावर आले. त्यांनी एक निश्वास टाकला आणि जड पावलांनी ते पुढे चालायला लागले. एकनाथ महाराजांच्या समाधी स्थळाच्या प्रांगणात येताच दयाळराव स्वामींना पुन्हा भावावेश चढला. आवेगात त्यांनी अंगावरील उपर्ण फेकून दिलं. त्या प्रांगणातील माती त्यांनी मस्तकावर धारण केली, छातीला लावली आणि जमिनीवर लोळणच घेतली. स्वामी तेथील मातीचे कण सर्वांगाला भस्मासारखे लावायला लागले. ते बेभान झाले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. श्वास वेगाने सुरू झाला आणि आर्ततेने म्हणायला लागले, नाथ महाराज, नाथ महाराज, याच मातीच्या कणांना आपल्या पावलांचा स्पर्श झाला होता ना. दयाळराव स्वामींची भावावस्था पाहून भक्तांची एकच गर्दी त्यांच्या भोवती उसळली. सनातन, कौस्तुभ सगळ्या अंतरंग शिष्यांनी दयाळराव स्वामींच्या भोवती कड केलं. उत्तम श्लोकांनी दयाळराव स्वामींचा हात धरून त्यांना उठवलं. नाथांच्या दर्शनासाठी चालवत नेलं. स्वामींना देहभान असं उरलंच नव्हतं. भावावेशात ते उत्तम श्लोक जसे नेतील तसे जात राहिले. नाथांचं दर्शन घडवून अंतरंग शिष्यांच्या मदतीने उत्तम श्लोकांनी गर्दीतून त्यांना वेगाने बाहेर काढलं आणि सांभाळून मठात घेऊन आले. व्यंकटेश शास्त्री आणि मुद्गल शास्त्री दोघेही उत्तम पंडित, उत्तम संस्कृत स्तोत्र रचना करणारे. वाराणसीच्या पंडितांना घेऊन दयाळराव स्वामींना ते भेटायला आले होते. दयाळराव स्वामींनी त्यांचं प्रेमाने स्वागत केलं. प्रसन्न मुद्रेने म्हणाले, आपल्या लेखणीत मधुर भक्तिरस भरलाय. व्यंकटेश शास्त्री मोठे मर्मज्ञ पंडित होते. ते लगेच दयाळराव स्वामींना म्हणाले, मला मान्य आहे की माझ्या लेखणीच्या टोकामध्ये भक्तिरस आहे, पण आपल्या शब्दात तो भक्तिरस भरून राहिलाय. व्यंकटेश शास्त्रींचं वाक्य संपायच्या आतच मुद्गल शास्त्री दयाळराव स्वामींना उत्स्फूर्तपणे म्हणाले, केवळ आपल्या शब्दातच नव्हे तर आपल्या चालण्यात, बोलण्यात, फिरण्यात, पाहण्यात सर्वत्र भक्तिरस दिसतो. आपल्या रोमारोमातही भक्तिरसच आहे. भक्तीशिवाय काही नाही. मुद्गल शास्त्रींचे हे मर्मज्ञ बोल ऐकून आलेल्या पंडितांनी म्हटलं, वा वा, अगदी अगदी बरोबर बोललात. आत्मप्रशंसा मनापासून आवडत नसल्याने दयाळराव स्वामींनी एकदम विषय बदलला आणि संभाषणाची दिशा दुसरीकडे नेली. दयाळराव स्वामी नेहमीच शांत, प्रेमळ, दयाभावनेने परिपूर्ण असे दिसत. कोणावर न रागवणं, शांतपणे समजावून सांगणं त्यांचा फार मोठा स्वभाव विशेष होता. पण शिष्याने मोठी चूक केली तर कर्तव्य म्हणून क्वचित ते कठोर शब्दही वापरत. मात्र अशी उदाहरणं विरळच असायची. एकदा एका शिष्याची कानउघडणी करण्यासाठी ते कडक शब्दात 2 वाक्य बोलले. पण लगेच त्यांच्या मनात विचार आला, असं रागवून कसं चालेल? सद्गुरूंनी दयार्णव हे नाव दिलंय ना, ते अशा अर्थानं सार्थ ठरेल का? त्यांची दृष्टी स्वस्वरूपाकडे वळली. ते अंतर्मुख झाले. गुरु आणि शिष्य यांच्यातील द्वैत संबंध ओलांडून त्यांचं मन अद्वैत भूमीवर गेलं. चेहऱ्यावरील रागाची छटा पूर्ण नाहीशी होऊन तिथे मधुर शांती विलसायला लागली. त्या शिष्याला अगदी जवळ बसवून घेतलं आणि हळूवार स्वरात म्हणाले, माझ्याकडून एखादा शब्द कमी जास्त बोलला गेला तर राग मानायचा नाही बरं.
आणि हे बोलत असताना त्यांचे डोळे ओलावले होते. एकदा मठातील काही चीजवस्तू चोरण्याचा प्रयत्न करताना एक चोर पकडला गेला. तो समोर येताच दयाळराव स्वामींच्या हृदयातील दयाभाव उफाळून आला. म्हणाले, गरिबीमुळे या माणसाला अशी वाईट बुद्धी झाली. असं म्हणून दयाळराव स्वामींनी पोटभर जेवण घालून त्याला काही पैसे दिले. स्वतःच्या वापरातील 2 कपडे उचलून दिले आणि म्हणाले, बाळा, गोपाळकृष्णांची भक्ती कर बरं. त्यांना शरण जा. ते तुझी सगळी काळजी घेतील. तेच तुझे आई-बाप. तेच सर्वांचं पालन-पोषण करणारे आहेत. करते धरते आहेत. शरण जा बरं त्यांना. व्यंकटेश शास्त्रींच्या घरातलं वातावरण नेहमीच अशांतीचं असायचं. त्यांची आई तापट, बडबड्या स्वभावाची. त्यांची पत्नी आणि भावजय दोघी स्पष्ट बोलणाऱ्या, कुणाचं ऐकून न घेणाऱ्या. त्यामुळे घरात नेहमीच भांडणं व्हायची आणि वातावरण तप्त व्हायचं. व्यंकटेश शास्त्री अलिप्त राहून मन शांत ठेवायचा प्रयत्न करायचे, पण ते नेहमीच जमायचं असं नाही. एकदा ते खूप निराश झाले आणि स्वामींकडे आले आणि म्हणाले, स्वामी, काहीतरी करा, माझ्या मनाला शांती द्या. गोपाळकृष्णांचा आसरा घ्यावा, त्यांना शरण जावं. स्वामी, मी तुमच्याकडे आलोय. तुम्हीच माझ्या मनाला शांती द्या. त्यांचं मन कळवळलं. दयाळराव स्वामी कळवळून म्हणाले, एक दृष्टिक्षेप टाकला आणि त्या क्षणी व्यंकटेश शास्त्रींचं मन एकदम स्थिर झालं. मनात समाधान भरून आलं. सगळं दुःख कुठच्या कुठे पसार झालं. असे 10 दिवस गेले. व्यंकटेश शास्त्रींची अवस्था अगदी तशीच होती. चित्तात समाधान, मनात समाधान. व्यंकटेश शास्त्रींना जवळच्या एका खेड्यामध्ये वास्तुशांतीची पूजा सांगायला बोलवलं होतं. पूजा झाल्यावर त्या यजमानाने व्यंकटेश शास्त्रींच्या पायावर डोकं ठेवलं. त्याला काहीतरी वेगळी अनुभूती आली असावी. त्यांनी एकदम व्यंकटेश शास्त्रींच्या पायाला घट्ट मिठी मारली. त्यांचे पाय हृदयाशी कवटाळून धरले. तो ओक्साबोक्शी रडू लागला. त्यांचे पाय तो काही सोडेना. अखेर कसंबसं करून व्यंकटेश शास्त्री तिथून निघाले. पण त्या क्षणापासून व्यंकटेश शास्त्रींच्या मनातील समाधानाची स्थिती मात्र कमी व्हायला लागली. 2-3 दिवसातच त्यांचं मन पूर्वस्थितीला आलं. व्यंकटेश शास्त्रींना याचं फार वाईट वाटलं. ते उत्तम श्लोकांकडे आले. म्हणाले की हे असं असं घडलं होतं. उत्तम श्लोक म्हणाले, दयाळराव स्वामींनी तुमच्यावर विशेष कृपा केली होती, म्हणून तुम्हाला ती अनुभूती येत होती. काही दिवस इतरांचा स्पर्श टाळायला हवा होता. विशेषतः अपवित्र दुराचारी व्यक्तींपासून दूर राहायला हवं होतं. म्हणजे तुम्हाला प्राप्त आलेली अनुभूती आत जिरली असती. व्यंकटेश शास्त्री म्हणाले, मला माहीत होतं की तो यजमान चांगल्या चारित्र्याचा नाही, पण त्यावेळी माझं मन दया आणि कारुण्याने इतकं भरलं होतं की त्याला परावृत्त नाही करू शकलो मी. त्यांचे डोळे भरून आले. हे सांगताना गळा दाटून आला. पुढे बोलवे ना. एवढ्यात दयाळराव स्वामीच तिथे आले आणि त्यांना सर्व घडलेला प्रकार लक्षात आला. व्यंकटेश शास्त्रींना स्वामी म्हणाले, तुम्ही ज्ञानमार्गी, श्रवण खूप झालंय तुमचं. शंकराचार्यांचा दृष्टी-सृष्टीवाद माहीत आहेच तुम्हाला. एक ब्रह्मच सत्य आहे. बाकी सगळं जे दिसतंय ते क्षणिक आहे. पुढच्या क्षणी ते संपतं. आपल्याला संवेदना होते तोपर्यंत ते अस्तित्वात असतं. संवेदना थांबली की त्याचं अस्तित्वही संपतं. म्हणूनच जे चांगलं दिसतं, म्हणूनच जे दिसतं ते चांगलं की वाईट, ग्राह्य की अग्राह्य असं काही विचार करायचा नाही. लगेच विसरून जायचं. स्वप्नात जे पाहता ते उठल्यावर विसरूनच जाता ना. मृगजळ दिसलं तर गंगेसारखं आहे का समुद्रासारखं आहे का ढगांवरच्या चित्रासारखं आहे? करायचंय काय विचार करून? समोरचं नाटक पाहताना तुम्ही आनंद मानता. नाटकातलं करुण दृश्य पाहून डोळ्यात अश्रू आले तरी आनंदच मनात दाटून येतो ना. तसं जग हेही नाटकच आहे असं मानायचं आणि प्रेक्षकासारखं ते पाहत राहायचं. आनंद मानायचा. काय ईश्वराची लीला चालली असं समजून आनंदाने सगळं नुसतं पाहत राहायचं, साक्षी भावानं. रंगभूमीवरच्या खेळासारखा संसार आहे. परमार्थाच्या दृष्टीने तो अस्तित्वातही नाही. आणि म्हणाले, ज्ञान आहेच सगळं तुमच्याजवळ,
आता त्याची अनुभूती घ्यायची. ते ज्ञान आचरणात आणायचं. मग शांती लाभेल. दयाळराव स्वामी प्रेम भरल्या नजरेने त्यांच्याकडे पाहायला लागले. त्यांच्या मनातलं मळप पार नाहीसं झालं. श्रीराम समर्थ श्रीराम.